मी त्यांच्यावर किती जरी चिडले, रागवले, त्यांचं जे जिंकून यायचं स्वप्न राहिलेलं आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी हे पाऊल उचललेलं आहे. मी माझ्या मिस्टरांचं स्वप्न नक्कीच पूर्ण करणार. सर्वांगीण विकास कसा होईल याच्याकडे मी जास्त लक्ष देईन. तुम्ही मला एकदा संधी देऊन बघा, त्या संधीचं मी नक्कीच सोनं करून दाखवेन. या भागामध्ये ड्रेनेज लाईनच्या समस्या खूप आहेत, रस्ते खराब झालेले आहेत, रोडवरती असे पथदिवे वगैरे दिसत नाहीयेत, मुली आज सुरक्षित नाहीयेत. ही पण गोष्ट खूप प्रामुख्याने मला जाणवली. महिला आणि तरुणांसाठी तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? आपण नोकरी महोत्सव आयोजित करत होतो आणि यापुढेही करू. बचत गटामार्फत काहीतरी करता येईल का? मोफत त्यांच्यासाठी खूप सोयी सुविधा मिळतात. जर मी निवडून आले, पहिली गोष्ट राहील महिलांसाठी काही मला करता येईल का, ही गोष्ट मी तर नक्कीच बघणार. प्रबोधनांची तुम्हाला साथ लागेल? हो, नक्कीच. त्यांच्या नेतृत्वाखालीच मी आता हे पाऊल टाकलेलं आहे. माझं स्वप्न जर पूर्ण झालं. नमस्कार, रोकटोक महाराष्ट्राच्या निर्भीड संवादमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी शैलजाताई भानगिरे या आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. शैलजाताई भानगिरेंचं ओळख परिचय सांगायचा झाला तर जयसिंग भानगिरे जे शिवसेनेचे कट्टर समर्थक, शिवसेनेतून त्यांनी निवडणूक लढवली, प्रभागातल्या विकासासाठी त्यांनी खूप मोठं पाठबळ उभं केलेलं, अशांच्या त्या सौभाग्यवती आहेत. त्याचबरोबर प्रमोद नाना भानगिरे यांच्या त्या जवळ निकटवर्ती आहेत. प्रमोद नाना भानगिरेंनी जी विकासाची कामं प्रभाग क्रमांक 16 मधून केल्यात, त्या आधारे त्या प्रभाग क्रमांक 16 मधून निवडणूक लढवत आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. तुम्ही राहायला मोहम्मदवाडीला आहे. हो. तुम्ही प्रभाग क्रमांक 16 मधून निवडणूक लढवण्याचं कारण काय? मी राहायला जरी मोहम्मदवाडीत असले ना, तरी आमचं समाजकार्य मात्र काळे बोराटे नगरमध्ये. माझे मिस्टर जयसिंग अण्णा भानगिरे आणि मी स्वतः जवळजवळ 15 ते 17 वर्ष झाली आम्ही समाजकार्य करत आहोत. काळे बोराटे नगर निवडायचं कारण असं की तिथे माझे नातेवाईक आहेत. तसेच प्रमोद नाना भानगिरे यांची सासरवाडी आहे, त्यामुळे तिथे माझे नातेवाईक आहेत आणि त्या भागामध्ये आमचं समाजकार्य खूप आहे, कारण आजची जनता साक्षीदार आहे. त्यामुळे तुम्ही प्रभाग क्रमांक 16 निवडायचं. हो. मला सांगा, तुम्ही प्रभागातील कोणत्या समस्या जाणल्यात किंवा काय काय समस्या आहेत आणि त्यांच्यासाठी काय तुम्ही सोडवणार आहात, कशा पद्धतीने सोडवणार आहात, याच्याविषयी काय? आता मी प्रचारासाठी भेटीगाठी चालू केलेल्या आहेत. तर मला आता असं जाणवतंय की प्रभागामध्ये ड्रेनेज लाईनच्या समस्या खूप आहेत, रस्ते खराब झालेले आहेत, रोडवरती असे पथदिवे वगैरे दिसत नाहीयेत आणि तसेच पाण्याची समस्या तर खूपच आहे. तसेच अजून प्रभागामध्ये जर काही सांगायचं म्हटलं तर मुली आज सुरक्षित नाहीयेत. ही पण गोष्ट खूप प्रामुख्याने मला जाणवली आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे. आज मुलं बघतोय आपण, मुलं पण खूप बेरोजगार आहेत. या अगोदर आम्ही नोकरी महोत्सव वगैरे भरवत होतो. जेव्हा आम्ही 11-12च्या इलेक्शन लढवल्या, त्यानंतर प्रत्येक वर्षी म्हटलं तरी आम्ही नोकरी महोत्सव वगैरे भरवत होतो मुलांसाठी. छोट्या मुलांसाठी आम्ही स्कूलमध्ये वगैरे मोठे मोठे उपक्रम केलेले आहेत. वया वाटप असतील, खाऊ वाटप असतील, वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन असेल, ज्येष्ठ नागरिकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन्स वगैरे असतील, चष्मे वाटप असतील. थंडीच्या दिवसामध्ये इलेक्शन नेमके थंडीमध्ये यायची, तर मग गिफ्ट काय द्यायचं, तर मग आम्ही स्वेटर वाटप करायचं ज्येष्ठ नागरिकांना, लेडीज महिलांसाठी शॉल वगैरे. तर अशा गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. तुमच्या प्रभागातील ज्या महिला आहेत किंवा तरुण आहेत, या महिला आणि तरुणांसाठी तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? कारण तुमच्या वार्डात सगळ्यात मोठा तरुण वर्ग आहे, महिला वर्गही मोठ्या प्रमाणात आहे, तर तुम्ही त्यासाठी काय उपाययोजना करणार? आता तरुण वर्गांचं म्हणाल तर आपण नोकरी महोत्सव आयोजित करत होतो आणि यापुढेही करू. आणि तसेच त्यांना वेगवेगळे काहीतरी उपक्रम, म्हणजे जणू काही त्यांना रोजगार प्राप्त होईल असे काहीतरी आपण व्यवसाय वगैरे चालू करून देऊ, किंवा त्यांच्यासाठी परत नोकरी महोत्सवाचे आयोजन करू. महिलांचं म्हणाल तर महिलांना बचत गटामार्फत काहीतरी करता येईल का? मोफत त्यांच्यासाठी खूप सोयी सुविधा मिळतात, ज्या अजून काही महिलांपर्यंत पोहोचलेल्या नाहीये किंवा काहींना अजून माहीतच नाहीये. तर बचत गटांमार्फत त्यांना आपण मोफत कोर्सेस वगैरे या गोष्टी आपण चालू करून देणार आणि बचत गटाच्या सगळ्या सोयी सुविधा आम्ही त्यांना मिळवून देणार. आणि सगळ्यात जास्त मुली सुरक्षित कशा राहतील याच्यासाठी आपल्याला जास्त फोकस करणं गरजेचं आहे. आज आपण बघतोय महिलांवर अत्याचार होत आहेत, त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर जर मी निवडून आले तर पहिली गोष्ट राहील
महिला सुरक्षित कशा राहतील, महिलांसाठी काही मला करता येईल का, ही गोष्ट मी तर नक्कीच बघणार. मला एक सांगा की प्रमोद नानांचं तुमचं नातं आहे, जवळचे संबंध आहेत, त्याचबरोबर काळेपडद तुमचे मोठ्या प्रमाणात नातेवाईक आहेत, परंतु तुम्ही प्रभागातल्या नाना भानगिरेंनी जो विकास केलाय त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं, की तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? प्रमोद नाना भानगिरे माझे छोटे दीर आहेत आणि दुसरं असं की ते आता पुणे शहर प्रमुख आहेत. त्यांचं कार्य इतकं तुम्ही विचाराल ना तर त्यांच्यासारखं कार्य आता कोणाचंच नाहीये. तुम्ही आता जर पाहिलं पुण्यामध्ये आपल्या आमच्या प्रभाग क्रमांक 16 असेल, हडपसर मधला कुठलाही एरिया असेल किंवा आमच्या साईडचा 41 जरी तुम्ही म्हणाल तर त्यांनी बऱ्याच ठिकाणी असे मंदिरं वगैरे खूप बांधलेली आहेत. कारण ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे गार्डन वगैरे अशा खूप सुविधा केलेल्या आहेत. आणि आता पाहत असाल तर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा ते आता बसवणार आहेत रहेजा चौकामध्ये, आणि श्रीराम चौकामध्ये त्यांनी श्रीरामांची एक मूर्ती बसवलेली आहे. तर या गोष्टीमुळे ना काय होते, आणि ती भारतातली हो हो तिथे आमच्या प्रभाग क्रमांक 16 मधून सुद्धा लोक तिकडे खूप जात आहेत आणि बऱ्याच ठिकाणी मंदिरं सुद्धा बांधलेली आहेत. प्रमोद नानांसारखे माझे जयसिंग अण्णांनी पण काळे गोराटे नगरमध्ये ज्या प्रभागामध्ये आहे 16 नंबर मध्ये, तर तिथले मंदिरं वगैरे आम्ही बांधलेली आहेत. हो, ड्रेनेज लाईन असतील, रस्ते असतील, लाईट असतील, काहींना तर मीटर पण नव्हत्या हो त्यावेळी आम्ही उतरलेलो. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गरजा होता ना, जेव्हा आम्ही 11-12 मध्ये उतरलो त्यावेळी खूप डेव्हलपमेंटसाठी गरज होती. तर अशा गरजा माझे मिस्टर जयसिंग अण्णा भानगिरे आणि मी स्वतः सोडवलेल्या आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी तिथे लढलेली आहे. त्यामुळं तिथे समाजकार्य जे काय आहे त्याला प्रभाग क्रमांक 16 आत्ता साक्षीदार आहे. प्रमोद नानांची तुम्हाला साथ लागेल? हो नक्कीच, त्यांच्या नेतृत्वाखालीच मी आता हे पाऊल टाकलेलं आहे. त्यांचं मला मार्गदर्शन नक्कीच लागेल, कारण ते माझ्या कुटुंबातले व्यक्ती आहेत, हक्काच्या व्यक्ती आहेत माझ्या. ते माझ्यासोबत असेल तरच मी पुढे पाऊल टाकू शकते. आता माझे मिस्टर नाही आहेत माझ्यासोबत, पण माझ्या घरातल्या मला लोकांची गरज तर लागणारच आहे ना, एवढं मोठं मी पाऊल उचलते. तर प्रमोद नाना भानगिरे आमच्यासोबत नक्कीच राहणार याची मला नक्की खात्री आहे. आणि मी विजयी होऊन तर नक्कीच दाखवणार याची मला नक्की कॉन्फिडंट आहे मी यावेळी. हो, विजयाची खात्री आहे मला. आता मला एक विचारायचं की तुम्ही काळेपडसारख्या प्रभाग निवडला, हो, ज्या प्रभागामध्ये जयसिंग अण्णा भानगिरेंनी अत्यंत प्रत्येक गल्लीत, प्रत्येक रस्त्यावरती, प्रत्येक घरापर्यंत ड्रेनेज असो, रस्ते असो, पथदिवे असो, अत्यंत कसकुसरीने कामे केलेली. कारण त्या मतदारसंघातले लोक अनेकदा कौतुक करतात. मग त्यांचं स्वप्न तुम्ही तुमच्या खांद्यावर घेऊन पुढे पेलावेल का? तुम्ही हे स्वप्न पुढे नेणार का? आणि हे स्वप्न नेल्यानंतर तुम्ही त्यांचं काम स्वतःच्या खांद्यावर घेण्याची का जबाबदारी घेतली? हे बघा, आतापर्यंत आम्ही 3 इलेक्शन लढवल्या. आमचे जेवढं काम चांगलं होतं तेवढं आमचे विरोधक जास्त तयार झाले, त्यामुळे आम्हाला निवडून यायची संधी मिळाली नाही. हे कारण एक खरे. आणि आता माझ्या कुटुंबियांना सगळ्यांना माहिती आहे की जयसिंग अण्णांचं एक स्वप्न राहून गेलेलं आहे की जिंकून यायचं, हे एक स्वप्न राहिलं. त्यांचं दुसरं स्वप्न एक होतं की मुलांना लंडन मध्येच मास्टर करायला पाठवायचे, डिग्री मात्र तिकडेच करायची. हे त्यांचं स्वप्न मी पूर्ण केलं, पण जिंकून येणं हे माझ्या काही एकटीचं काम नाहीये. आज माझे भानगिरे कुटुंबीय माझ्यासोबत आहे, त्यांना माहिती आहे की जयसिंग अण्णांचं एक स्वप्न राहिलेलं आहे. ते सुद्धा हळहळ करतात सगळेच. आणि काळे बोराटे नगर सुद्धा जेव्हा आता इलेक्शनचं वातावरण तयार झालंय तर सगळ्यात अगोदर माझ्या नावाची चर्चा चालू झाली होती. जयसिंग अण्णांच्या मिसेस शैलजाताईंना आपण एकदा संधी देऊन बघूयात. तर आमचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, तर त्यांनी मला संधी दिलेली आहे आणि त्यांनी जी मला संधी दिली त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन. आणि मी निवडून आल्यानंतर त्यांना असं वाटेल की खरंच आपण ताईंना जे निवडून दिलंय ना ते खरंच योग्य केलेलं आहे. जयसिंग अण्णा भानगिरेंचं जे स्वप्न होतं, कारण त्यांनी प्रत्येक रस्त्यापर्यंत, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक दारात विकासाची गंगा पोहोचवलेली आहे. मग तुम्ही ते स्वप्न खांद्यावरती घेतलं, ते पेलवणार आणि ते पूर्ण करणार का? मी माझ्या मिस्टरांचं स्वप्न नक्कीच पूर्ण करणार. कारण आम्ही जेव्हा घरामध्ये बसायचो तर त्यांचं काय व्हायचं, आमच्या फॅमिलीला वेळ खूप कमी मिळायचा त्यांचा. तर मग आम्ही माझ्या कुटुंबातील व्यक्ती बोलले आज इकडे जायचे, ते त्यांना वेळ नाही मिळायचा. तर ते नाही, मला इकडे काम आले, आज तिकडे मला ड्रेनेजचं काम आहे, मला असं एक पाण्याचं काम आहे, म्हणजे मोफत टँकर वगैरे पाठवायचे. तर म्हणायचे कुटुंबाला वेळ देण्यापेक्षा मला माझं समाज कार्यातच योग्य वेळ मी देऊ शकतो.
आणि तिथं गरजेचं आहे. इकडे फॅमिलीला वेळ देण्यापेक्षा मला समाजकार्यात जास्त त्यांना इंटरेस्ट होता. ते सरळ बोलायचे, समाजकार्य करण्यासाठी तू मला अडवायचं नाही, तू तुझ्या घरातलं काम बघ. पण मी समाजकार्य करत असताना कधी या रात्री अपरात्री मला फोन होते, मी जाणार आणि मला समाजकार्य करायचंच आणि ते मी करणारच. आणि आता हे त्यांचं जे स्वप्न राहून गेलंय ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रमोद नाना भानगिरे माझ्या सोबत आहेत, माझे भानगिरे फॅमिली माझ्या सोबत आहेत. तर त्यांचं स्वप्न मी पूर्ण करण्याची जिद्द घेतलेली आहे आणि ते स्वप्न मी पूर्ण नक्कीच करून दाखवणार आणि विजयी पण नक्कीच होऊन दाखवणार. शैलेशताई, मला एक सांगा की तुमचे मिस्टर ज्यावेळेस समाजकार्य करायचे त्यावेळेस तुम्हाला राग यायचा, तुम्ही त्यांच्याकडे काय बघायचे की तुमच्या फॅमिलीसाठी वेळ द्यावा का समाजासाठी वेळ द्यावा, त्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडे काय म्हणून पाहायचा? आता त्यांना फॅमिलीसाठी समाजकार्य करायची हीच खूप आवड होती. त्यावेळी मी ऍडजस्ट करायचो, आम्ही बाबा ठीक आहे, तुम्हाला समाजकार्य तुम्हाला आवड आहे, ते आवड काय कोणी सोडू शकणार नाही ना, मग त्यांची आवड त्यांनी जोपासलीच पाहिजे असं मलाही वाटायचं. त्यामुळे मी काही त्यांना जास्त व्यत्यय आणून देत नव्हते. आणि जरी आम्ही 3 इलेक्शन हरलो होतो ना, तरी 2017 नंतरच्या पण इलेक्शन नंतर त्यांनी त्यांचं काम चालू ठेवलेलं होतं. त्यांना समाजकार्याची इतकी आवड होती ना, मी त्यांच्यावर किती जरी चिडले, रागवले की तुम्ही कुटुंबाला वेळ का देत नाही, तर तिथे मी रागवले तरी त्यांना त्याचा काही फरक पडत नव्हतं, कारण त्यांना समाजकार्यच करणं खूप योग्य वाटायचं. फॅमिलीपेक्षा समाजकार्य त्यांच्यासाठी 1 नंबर होतं. कुटुंबापेक्षा त्यांनी समाजाला जास्त हो, समाजाला त्यांनी जास्त महत्व दिलं. आता त्यांनी जी स्वप्न पाहिली होती परिसराच्या विकासासाठी, हो, ती जी स्वप्न आहे ती राहून गेलेली आहे, हो. त्यांनी ती आता पाहायला नाही. तुम्हाला काय वाटतं, ती स्वप्न तुमच्याकडून पूर्ण होतील आणि ती कशा हो, पद्धतीने? त्यांचं जे जिंकून यायचं स्वप्न राहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी हे पाऊल उचललेलं आहे. तर मी सुद्धा त्यांच्यासारखं समाजकार्य करणार. माझ्यासोबत माझे भानगिरे फॅमिली, पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे आहेतच, तर त्यांच्या मदतीने मी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार निश्चित. आणि जिंकून दाखवून त्यांचं स्वप्न पूर्ण नक्कीच करणार. निश्चित तुम्ही ते जिंकल्यानंतर त्यांचं स्वप्न पूर्ण करणार आहात. निश्चित. काय त्यांचं स्वप्न आहे, तुम्ही समाजासाठी निवडून आल्यानंतर काय करणार आहात? जिंकून यायचं हे त्यांचं स्वप्न तर राहूनच गेलेलं आहे. आणि जिंकून आल्यानंतर प्रभाग क्रमांक 16 मधील सर्वांगीण विकास कसा होईल याच्याकडे मी जास्त लक्ष देईन. सगळ्यात जास्त आता ड्रेनेजच्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत, अजून रस्ते खराब आहेत. तर या सगळ्या गोष्टी आहेत. मुलं बेरोजगार आहेत. वसाहतीमध्ये आपण पाहतोय आज तिथे शौचालय वगैरे नाहीयेत. महिलांसाठी शौचालय वगैरे असणं खूप गरजेचं आहे. गाडीतळ परिसरामध्ये मी आज फिरत असताना मला जाणवलं की त्या वसाहतीमध्ये शौचालय व्यवस्थित नाहीये महिलांसाठी, ते असणं गरजेचं आहे. अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टीवर आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून महिला सुरक्षित पण राहतील. आणि रात्री बेरात्री त्यांना जे बाहेर जावं लागतं शौचासाठी, तर त्या गोष्टी कशा आपल्याला आटोक्यात आणता येईल याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही मतदारांसाठी काय आवाहन करणार आहात? मी मतदार बंधू भगिनींना सांगू इच्छिते की माझं स्वप्न जर पूर्ण झालं तर याच्यासाठी फक्त तुमच्यामुळे माझं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची ऋणी राहणार आहे. त्यासाठी तुम्ही मला एकदा संधी देऊन बघा. त्या संधीचं मी नक्कीच सोनं करून दाखवेन आणि तुम्हाला नंतर असं वाटेल की खरंच आपण योग्य व्यक्तीला निवडून दिलंय याचाही तुम्हाला अभिमान वाटेल. जर मला मतदार लोकांनी निवडून येण्याची जर मला संधी दिली तर स्वच्छ पाणी, लाईट, रस्ते, ड्रेनेज, महिलांच्या बाबतच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी नक्कीच कटिबद्ध राहील. हा माझा तुम्हाला दिलेला शब्द आहे. धन्यवाद. ह्या होत्या शैलजाताई. यांच्या पुढील वाटचालीसाठी रोखोक महाराष्ट्राकडून शुभेच्छा. त्यांच्या मिस्टरांचं जे स्वप्न होतं की समाजासाठी विकास हवा, आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास बदलण्यासाठी त्यांना रोखोक महाराष्ट्राकडून सदिच्छा शुभेच्छा. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.